वर्षानगर परिसरातील नागरिकांची महापालिकेवर धडक, आक्रमक महिलांनी आयुक्तांना धारेवर धरलं. कोल्हापुरातील वर्षानगरमधील प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा या मागणीसाठी आज वर्षानगरातील नागरिकांनी महापालिकेवर धडक मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चा काढत महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं. यावेळी मोर्चात सहभागी महिलांनी आयुक्तांना धारेवर धरत हा प्रकल्प अन्यत्र हलवण्याची मागणी केली. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. नागरी वस्तीत उभारत असलेला हा प्रकल्प नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक असून तो तात्काळ रद्द करावा, अन्यथा येणाऱ्या 15 दिवसात उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल करू असा इशारा देण्यात आलाय. तसेच हा प्रकल्प अन्य ठिकाणी हलवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आम आदमी पक्षाचे प्रदेश सचिव संदीप देसाई आणि माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी दिला. काही गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरचं भलं करायचं अशा पद्धतीची भूमिका घेऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संगनमतानं हा प्रोजेक्ट तिथं उभा करण्याचे एक षडयंत्र रचलेलं आहे. मला या मोर्चाच्या निमित्तानं सांगायचं आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरून या प्रकल्पाला विरोध करणारच आणि तो प्रकल्प हाणून पाडणार. जर या प्रकल्पाचं काम येत्या 8 ते 10 दिवसामध्ये जर थांबवलं नाही, तत्काळ त्याच्यावर कारवाई केली नाही, तर मात्र वर्षानगर परिसरातल्या, प्रतिभानगर परिसरातल्या, त्याचबरोबर तिथल्या रहिवाशांच्या उग्र रोषाला महानगरपालिकेला बळी पडावं लागेल. आणि हा निर्वाणीचा इशारा देण्यासाठी आज आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून आलोय. अधिकाऱ्यांनी आत्ता तरी आपली भूमिका बदलावी, हट्टीपणा सोडावा, टक्केवारी सोडावी आणि नागरिकांच्या हिताचा जो प्रोजेक्ट असेल तो तिथून हलवून दुसऱ्या जागेमध्ये शिफ्ट करायचं, अशा पद्धतीचा इशारा मी देतो. हा STP कुठं करायचा आहे? जिथं नालेच एकत्र येतात, नदीच्या ठिकाणी करायचं आहे. असं न करता हा STP लादल्यानंतर परत त्यामध्ये नाले येणार आहेत आणि परत हाय तशी ती गटारगंगा वाहणार आहे. त्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहे. त्याचबरोबर आयुक्तांनी, त्याबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत. आयुक्तांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या 15 दिवसामध्ये हा STP प्रकल्प समक्ष जागेतून पाहून सांगितलेलं आहे. चंदनाची झाडं तोडलेली आहेत, सगळं मनमानी केलेलं आहे. दुसरं, कोल्हापूर महापालिकेनं जर या 15 दिवसात तो प्रकल्प रद्द केला नाही तर आम्ही या कोल्हापूर महापालिकेच्या संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करणार आहोत. याच्यापूर्वी आम्ही क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करून या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना 2-2 महिने जेलमध्ये घातलेलं आहे. तशाच पद्धतीनं घालण्यासाठी आणि हा प्रकल्प रद्द करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.